नमस्कार, मी मयुरेश गोखले शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखतीत आपले मनापासून स्वागत करतो. सध्याच्या या स्पर्धात्मक युगात आणि वेगाने बदलणाऱ्या युगामध्ये सर्वात महत्वाची जी कुठली गोष्ट ठरते ती म्हणजे कल्पना, आयडिया. पण नुसती आयडिया येऊन चालते का? तर नाही. ह्या आयडियाचं संरक्षण करणं किंवा ती इम्प्लिमेंट करणंही तेवढंच महत्वाचं असतं. आणि त्यावेळेस इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट पुढे येते ती म्हणजे पेटंट. नेमकं हे पेटंट काय आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहेत आणि त्याच्यासाठी आज आपल्या इथे उपस्थित आहेत डॉक्टर राहुल पेठे सर. चला तर आजच्या या भागाला सुरुवात करूया. तर आता माझ्यासोबत आहेत SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर राहुल पेठे. नमस्कार राहुल सर, आपले खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. कसे आहात सर? एकदम छान, मस्त. माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूची सुरुवात मी अशी याच्यासाठी करतो Great. कारण आमच्या स्टुडिओमध्ये आल्यानंतर हे सगळे पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि त्या नेमक्या कशा वाटतात हे मला समोरच्याकडून जाणून घ्यायचं असतं. कसा वाटला आमचा स्टुडिओ तुम्हाला? छान. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह वाईब्स असणं आवश्यक आहे आणि तुमचा जो हसमुख चेहरा आहे त्याच्यामुळे अजूनच एनर्जेटिक होते माणूस. आणि तुमचा जो प्रश्न आहे त्याच्यामुळे असं होतं की आपण टच झालो आहे, येस, कनेक्ट झालो आहे आणि त्या कनेक्टमुळे आपल्याला कसं आहे की बांधिलकी निर्माण होऊन आपण पुढच्या प्रवासासाठी म्हणजे पुढच्या 1 तास अर्धा तासासाठी आपण छानपैकी संवाद साधू शकतो. क्या बात आहे सर. ही पहिल्यांदा आमच्या इंटरव्ह्यू मध्ये अशी प्रतिक्रिया कोणीतरी दिलेली आहे. थँक्यू थँक्यू. सर, जसं की मी मगाशी सांगितलं की पेटंट हा विषय आज आपण घेणार आहे आणि बरेच प्रश्न असतात यावर. म्हणजे काहीच माहित नसतं की किसके साथ खाते हे, त्याचं कसं म्हणतात ना की भाजी आपण पोळीसोबत खायची की कशासोबत खायची, खरी अशी अवस्था आहे बऱ्याच जणांची. तर नेमकं हे पेटंट काय आहे? बरोबर. बघा कसं आहे की आपल्याला कोणती गोष्ट समजली किंवा कोणती आयडिया आपल्या डोक्यात आली तर त्यानंतर त्या गोष्टीला आपण प्रोटेक्ट करतोय, गव्हर्नमेंटला सबमिट करून त्याचं लायसनिंग करतो आहे. लायसनिंग केल्यामुळे काय होते की ती गोष्ट आपल्या नावाने 20 वर्षासाठी आपल्या जवळ आहे. आता त्या गोष्टीमध्ये इनोव्हेशन होत आहे, नवीन काहीतरी ऍड होत आहे आणि ती गोष्ट इंडस्ट्री रिलेटेड प्रोजेक्टच्या हिशोबाने किंवा इंडस्ट्री रेडी प्रोडक्टच्या हिशोबाने आपण मार्केटमध्ये देऊ शकतो. म्हणजे काय आहे ना की ती गोष्ट तुम्ही मार्केटपर्यंत नेऊन राहिले आणि सेल आउट करून राहिलो म्हणजे तुमच्या फक्त आयडियाची रक्कम तिथे लागत आहे आणि ते लायसन तुम्हाला भेटत आहे आणि ते पण 20 वर्षासाठी भेटत आहे. म्हणजे तुमच्यासाठी किती मोठी बाब आहे ही. एका आयडियाला, एका प्रोजेक्टला, एका कन्सेप्टला तुम्हाला आउटपुट भेटत आहे मार्केटमध्ये. सोबतच तुमचं जे कल्पना आहे, जे नवशेष आहे, इनोव्हेशन आहे, त्या इनोव्हेशनला लोक एनकरेज करतील, मोटिवेट करतील, जेणेकरून तुम्ही जर काही चुकले असाल तर त्याच्यात तुम्ही नवीन अजून ऍड करून तुम्ही पुढे त्याला मार्केटपर्यंत नेऊ शकता, प्रोडक्ट रेडी करू शकता. म्हणजे करिअरचा खूप मोठा स्कोप खूप मोठा स्कोप आहे. बिलकुल. सांगितलं की क्रिएट स्टार्टअप साठी पण हा उपयोगात येत असेल. पण मग हे पेटंट कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी घेतलं जाऊ शकतं? बरोबर. तसं आता आपण बघतोय की माझ्या डोक्यात एखादी कल्पना आली, आयडिया आली, तर त्या आयडियाला मी कोणत्या रूपात आउटपुट देऊ शकतो त्या हिशोबाने पण मी पेटंट ड्राफ्ट करू शकतो. एक प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल, मी एक स्वीट बनवत आहे, त्या स्वीट बनवायसाठी एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचं पण आपण एक पेटंट करू शकतो. किंवा मग एखादा प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टला पण मी पेटंट करू शकतो. आता प्रोडक्ट म्हटलं म्हणजे माझ्यासाठी रिझल्ट आलेत, माझ्यासाठी त्याचं काहीतरी मार्केटमध्ये प्रोडक्शन आलं, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आले, तर ह्या गोष्टींचा अनुभव घेऊन किंवा या गोष्टींचा ऍड ऑन करून मी आयदर आयडिया पेटंट करू शकतो किंवा मग प्रोसेस पेटंट करू शकतो किंवा मग प्रोडक्ट पेटंट करू शकतो. प्रोडक्ट पेटंट फार चांगला आहे. प्रोडक्ट पेटंट जर तुम्ही कराल आणि जर आयडिया इंडस्ट्रीला सबमिट कराल किंवा इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम स्टेटमेंटवर जर तुम्ही सोल्युशन द्याल तर मला तरी वाटतं तुमचं सोल्युशन आणि तुमचं फ्युचर फार ब्राईट आहे. सर, माझ्या आता एक डोक्यात असं आलं की मी गाण्यांच्या बाबतीत हे बघितलंय की कॉपीराइट्स असतात. बरोबर. म्हणजे तुम्ही कोणाचंही गाणं किंवा कोणाचंही मूवीचं नाव वापरू शकत नाही, ते कॉपीराइट्स. राईट. आणि पेटंट हा थोडाफार म्हणजे कुठेतरी रिलेटेड होतं की एकदा तुम्ही ती आयडिया किंवा तो कन्सेप्ट तुम्ही रजिस्टर्ड करताय कुठेतरी तर तो तुमच्या नावाने रजिस्टर्ड. बिलकुल. पण मग कॉपीराइट, ट्रेडमार्क आणि पेटंट काय नेमका फरक आहे याच्यामध्ये? बघा कसं आहे की कॉपीराइट जे असते ना, ते कॉपीराइट तुमच्या एखाद्या काव्यावर होऊ शकते किंवा एखाद्या संगीतावर होऊ शकते किंवा म्युझिकवर होऊ शकते किंवा मग तुम्ही जे काही काव्य लिहत आहे, कविता लिहत आहे त्याच्यावर होऊ शकतो, म्हणजे आर्टिकल्सवर होऊ शकते. ठीक आहे ना. तर त्याला कॉपीराइट. पण सॉफ्टवेअर जो लिहिला जातो, कोड जो लिहिला जातो त्याला पण कॉपीराइट. तुम्ही जर एखादी वेबसाईट बघाल तर त्याच्या खाली ना C आणि सर्कल असतो, ती कॉपीराइटेड असते. म्हणजे कोडचा पेटंट नाही होऊ शकत पण कोडचा कॉपीराइट होऊ शकतो. कवितेचा पेटंट नाही होऊ शकत पण कवितेचा कॉपीराइट होऊ शकतो. आणि ते कॉपीराइट जे आहे तुमच्या आजीवन तुमच्यासाठी अवेलेबल असतं. आता तुम्ही जसं कॉपीराइट म्हटलं तर ट्रेडमार्क कशाचं होतं तर लोगोचं होतं. तुम्ही तुमच्या नावाचा लोगो बनवून पण ट्रेडमार्क करू शकता. तुम्ही एखादी कंपनी
प्रस्थापित केली त्याचं पण तुम्ही ट्रेडमार्क करू शकता. आता आपण जेवढे काही कंपन्या बघतो, जेवढे काही प्रोडक्शन बघतो, त्यांचा ना काहीतरी एक टिपिकल लोगो असतो आणि तो टिपिकल लोगो ते लोक दुसऱ्यांना देत नाही किंवा तो चोरला जात नाही आणि तो कॉपी म्हणजे ट्रेडमार्क करून तो लोगो आपल्या नावाने केला जातो. म्हणजे आता 3 पार्ट मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिव्हाइड केलेला आहे. एक आहे पेटंट, ठीक आहे ना. पेटंटमध्ये 3 पार्ट, प्रोसेस, आयडिया आणि प्रोडक्ट. त्याच्यानंतर कॉपीराइट, जे पेटंट नाही होऊ शकत काव्यात्मक गोष्टी त्याला आपण कॉपीराइट करू. आता ह्या 2 गोष्टी झाल्या, पण आता अजून एक गोष्ट येते की आपण एखादी डिझाईन बनवली, लोगो बनवला, काही केला तर तुम्ही त्याचा पण ट्रेडमार्क करू शकता. ते ही 3 बाबी आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहे, ज्याचा तुम्ही फायदा घेऊन त्या विकू शकता आणि डेव्हलप करू शकता. याच्यामध्ये कधी असं झालंय का की म्हणजे एखादा माणूस आहे की ज्याच्याकडे काहीतरी वेगळं आहे पण त्याला नाही माहिती ह्या सगळ्या गोष्टी, पेटंट, तुम्हाला असं कधी कोणी भेटलंय का किंवा तुम्हाला लक्षात आलं की याच्याकडे काही वेगळं टॅलेंट आहे किंवा काही आयडियाज आहेत, बरोबर, तर त्याला तुम्ही गाईड केलंय की अरे तू पेटंट कर, असं कधी घडलंय तुमच्यासोबत? आता माझ्या 20 वर्षाचा कार्यकाळामध्ये माझ्यासोबत भरपूर काही स्टुडंट्स झालेले आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी ज्या पद्धतीने शिकवत आहे त्या पद्धतीने, आणि माझे प्रत्येक पहिल्या वर्षापासून शिकवल्यापासून आतापर्यंत सगळी मुलं कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांचे लग्न होऊ द्या किंवा त्यांचे काही पुढचं डेव्हलपमेंट होऊ द्या, ते मला कॉन्टॅक्ट करतात. तर या सगळ्यांना घेऊन आता त्याच्यातले काही मुलं असं असतात की त्यांच्यामध्ये ना काही इनोव्हेशनचा असं एक कल्पना असते आणि त्यांना ना कुठेतरी गायडन्स भेटत नाही आणि ती क्लिक जर त्यांना भेटली ना तर तो माणूस कुठला कुठे निघून जातो. ज्याच्यातलं एक्झाम्पल म्हटलं म्हणजे माझे 4 मुलं जे आहेत, जे स्टुडंट जे आहेत आताचेच, जे की आता लडाखमध्ये आईस तुफा या प्रोजेक्टवर छान पद्धतीने काम करताय. सोनम वांगचुक सरांचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यावर एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंगच्या हिशोबाने जे काही आहे त्याच्यावर काम करताय. एक प्रोजेक्ट आम्ही जो सबमिट केलेला आहे तो इस्रोला सबमिट केलेला आहे, त्याच्यातही माझे स्टुडंट्स आहेत. त्याच्यात आम्ही सबमिट केलेलं आहे की डेब्रिजचे जे पॅरामीटर्स आहे, डेब्रिज म्हटलं म्हणजे काय की जंक जे की स्पेसमध्ये आता जे शटल वगैरे सोडल्या जातात, ज्या गोष्टी असतात त्याचे जे पार्टिकल्स स्पेसमध्ये फिरत असतात त्याचे कॅल्क्युलेशन केले. आता त्याच्यातही काही मुलांनी आमच्या 1 mm to 10 mm च्या कॅल्क्युलेशन्स केले, राईट. त्याच्यातच काही मुलांनी काय केलं की जसं आता आपल्याला ह्युमन सेफ्टी आहे, होम सेफ्टी आहे, ठीक आहे ना, ऍक्सिडेंट सेफ्टी आहे, याच्या 3 पार्ट मध्ये सिक्युअर 360 म्हणून प्रोजेक्ट बनवला. याच्यात वुमेन सेफ्टीसाठी एक पार्ट केला, होम सेफ्टीसाठी एक पार्ट केला. त्यानंतर मग आता एक काही मुलांनी एटीएमचा पार्ट केलेला आहे. एटीएम मध्ये जसं आता तुम्ही गेले आणि तुमच्याकडे तुमच्या मुलाला तुम्ही कार्ड दिलं, आता तुमच्या मुलाला किती पैसे काढायचे आहे याचे पण राईट्स तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं त्याला द्याल. एटीएम कार्ड दिल्यानंतर सुद्धा पण सोबतच जर तो गेलेला आहे आणि जर त्यांनी स्वॅप केलं तर त्याचे फोटो पहिले तुम्हाला येईल की हाच खरंच काढतोय की यांनी कोणाला दिलं. म्हणजे अशा ज्या काही आयडिया आहेत, आता बघा एटीएम आहे, सगळं आहे. आता अजून एक आयडिया, जसं आता आम्ही सोलर केअर म्हणून एक मुलांनी आमचं चालू केलेलं आहे. सोलर क्लिनिंगचा फार मोठा इश्यू आता आलेला आहे. जसं आपण ई वेस्ट म्हणत होतो, तर काही वर्षानंतर सोलरचं इफिशियन्सीचा फार मोठा प्रॉब्लेम येणार आहे. डस्ट जमा होते आणि त्याच्यामुळे जनरेशन प्रॉपरली होत नाही. तर याच्यासाठी काय केलं ना, मुलांनी आयडिया दिली, सर आपण अशा पद्धतीचं एक करू शकतो का. मग आम्ही एक प्रोडक्ट घरी तयार केला, माझ्याच घरी सोलरला लावला, ज्याच्यात आम्ही केलं की वायफाय बेस. आता मोदीजी म्हणतात आत्मनिर्भर भारत, तर मुलांनीच तो प्रोडक्ट बनवला, ठीक आहे ना. वायफाय बेस कनेक्टिव्हिटी, मी जगात कुठे राहील, मी इथनं माझ्या घरचं सोलर क्लीन करू शकतो. त्याच्या स्प्रिंकलर लावण्याचं काम, ठीक आहे ना, मुलांनीच केलं. ऑटोमेशनचं काम मुलांनीच केलं. पाईप फिटिंग पण मुलांनीच केली, मोटर फिटिंग पण मुलांनीच केली. आता बघा, आज म्हणतो आपण मुली हार्डवर्क करत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी वर चढून सगळं मुलं करतायत. म्हणजे आज बघा माझ्यासोबत जेवढी मुलं, मी नावं घेईल ना तर मला नावं संपणार नाही आणि आपला इंटरव्ह्यू पण संपणार नाही, एवढे मुलं आहे. 3000च्या जवळपास. अरे बापरे. माझ्यासोबत जे मुलं जुळलेले आहेत त्यांचे पेटंट झालेत, त्यांच्यामुळे त्यांना एवढा फायदा झालेला आहे जॉबमध्ये, घरचं समाधान, आणि त्यांना प्राइज भेटतात, त्यांना अवॉर्ड भेटतात, त्यांना अवॉर्ड मनी भेटतो, त्यांना फंडिंग भेटतं, त्यांना प्रमोशन्स भेटतं. म्हणजे आज मला बघा, मला समाधान भेटत आहे. आणि त्यांना जेव्हा असं मी बघतो तर मला आतमधून समाधान होतं की मी कोणासाठी तरी काहीतरी करतोय. तर ही गोष्ट जी आहे, आणि फॅकल्टीसाठी पण असं नाहीये की फक्त मी माझ्यासाठीच केलं. कॉलेजचं नाव मोठे करणे, मुलांचं नाव मोठं करणे, त्यांच्या पालकांचं नाव मोठे करणे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना घडवून देणे, मार्केटपर्यंत पोहोचवणे आणि त्याला मार्केटची खरी रूपरेषा देणे, हे मी काहीतरी कर्तव्य करण्याचा प्रयत्न करतोय. सर तुमचं मार्गदर्शन आहे म्हणून बहुतेक आज हे 3000 मुलं त्यांचं करिअर करतात. आणि खूप मोठी गोष्ट आहे की त्यांच्यातली हा जो स्पार्क आहे हा तुम्ही ओळखला. पण सर जसं की आता हे पेटंटच्या बद्दल तुम्ही इतकं सांगितलं की अशा प्रकारचे पेटंट्स आतापर्यंत रजिस्टर्ड झाले आहेत, पण ही जी प्रक्रिया आहे, कुठे नेमकं अप्लाय करायचं, काय कागदपत्र लागतात, तर ही काय आहे नेमकी प्रक्रिया? बरोबर आहे. बघा कसं आहे की पेटंट, पहिले तर तुम्ही ना एक आयडिया डोक्यात आली,
त्याला आपण तयार केलं, त्याचं ड्राफ्टिंग असते, काही त्याचे ऍक्ट असतात, त्याचे काही नियमावली लावलेले आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. एक टेरिटरी असते इंडियामध्ये, तुम्ही इनोव्हेशन करताय तर तुमचा इंडियामध्येच पेटंट पब्लिश आणि फाईल झाला पाहिजे. ठीक आहे ना. सोबत मग त्याच्यात काय आहे की त्याचे काही डॉक्युमेंटेशन असतं. अप्लिकांट कोण आहे, त्याच्यानंतर इन्व्हेंटर कोण आहे. आता अप्लिकांट म्हणजे मी तुमचं पण नाव टाकू शकतो, पण तुम्ही त्याच्यात इन्व्हेन्शन नाही केलेलं आहे. इन्व्हेन्शन मी केलेलं आहे, पण ऍज अ पार्टिसिपंट म्हणून तुम्ही पण त्याच्यात ऍड ऑन होऊ शकता. तर इन्व्हेंटर, अप्लिकांट. मग इन्व्हेंटरशिपसाठी फॉर्म वेगळा आहे, त्याच्या ऍक्ट वेगळे आहेत. अप्लिकांटशिपसाठी ऍक्ट वेगळे आहेत. तो आपल्याकडे 20 वर्षासाठी आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हिअरिंग लागतं. मग याच्यासाठी ना गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वेबसाईट अपलोड केलेली. आताच 9 तारखेला दिल्लीमध्ये पियुष गोयलजींनी IP अवॉर्ड आणि IP कॉन्फरन्स घेतली, ज्याच्यात खूप लोकांना प्रमोट केलं. मी पण त्याच्यात एक सहभागी झालो होतो. मला धन्यवाद म्हणावं लागेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने मला तिथे बोलवलं आणि मी तिथे गेलो, आणि त्या हिशोबाने मला कळलं की फार मोठा डेव्हलपमेंट आहे याच्यात. तर फॉर्म नंबर 1, फॉर्म नंबर 2, फॉर्म नंबर 3, फॉर्म नंबर 5 असे वेगवेगळ्या कंडिशन्सचे फॉर्म आहे. म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशनला अप्लाय करायचा तर फॉर्म कोणता, तुम्हाला फायलिंग करायचा तर फॉर्म कोणता, तुम्हाला पब्लिकेशन करायचा तर फॉर्म कोणता, हे सगळे नियमावलीचे फॉर्म ऑनलाईन पण भरू शकता तुम्ही, ऑफलाईन पण भरू शकता. ऑफलाईनची फीस थोडीशी जास्त आहे, ऑनलाईनची फीस थोडी कमी आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इतकी छान प्रोसेस करून दिलेली आहे की तुमच्या पेटंटमध्ये जर एखादी लेडीज असेल किंवा एक गर्ल कॅन्डिडेट असेल तर तो ना फास्ट प्रोसेसिंग मध्ये लागतो. पहिले 2-2, 3-3 वर्ष लागायचे. आता तीच जी बाब आहे 2 महिन्यात पब्लिकेशन होते, 1-2 दिवसातच तुमचं फायलिंग होतंय. म्हणजे जी गोष्ट फास्ट होत आहे, याचा फायदा कुठे आहे? याचा फायदा, जर मी एखादं इनोव्हेशन केल्यानंतर मला कळतं की मी ह्याचं प्रोडक्शन करू शकतो, तर मुलगा जॉब कशाला शोधेल? बरोबर आहे. जॉब कशाला शोधेल? तो जॉब न शोधता तो आपलं प्रोडक्शन चालू करेल, त्याचा स्टार्टअप होईल. स्टार्टअपचे फंडिंग किती आहेत? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्टार्टअपचे भरपूर फंडिंग दिलेलं. म्हणजे पेटेंटमुळे तो स्टार्टअप करतोय, स्टार्टअपमुळे तो 4 लोकांना जॉब देतोय, उपजीविका होत आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे तो, त्या प्रोसेसला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने फार इझी केलेलं आहे, ऑनलाईन केलेलं आहे, फास्ट प्रोसेसिंग मध्ये केलेलं आहे. पहिले फायलिंग होत असते, मग नंतर पब्लिकेशन होत असते. पब्लिकेशन ते ओपन होत असते, लोकांच्या त्यांच्या जर्नलमध्ये अपलोड होतं. अपलोड झाल्यानंतर मग एक्झामिनेशन रिपोर्ट येतो. एक्झामिनेशन रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्याचे हिअरिंग लागतं. हिअरिंग पहिले कॉन्फरन्स ऑफलाईन व्हायची, आता ती पण सोय गव्हर्नमेंटने केलेली आहे, ऑनलाईन हिअरिंग झालेली आहे. कंट्रोलर आणि एक्झामिनर तुमची हिअरिंग घेत असतं, त्यांना त्याच्यातले जे काही डाऊट्स असले ते प्रश्न विचारतात, त्याला तुम्ही डिफेंड करा आणि तो तुमचा ग्रांट होतो. ग्रांट फायलिंग पासून 20 वर्षापर्यंत ग्रांट होतो. त्याचा तुम्हाला मेंटेनन्स करायचा आहे. मेंटेनन्स म्हणजे इयरली फीस त्याची सबमिट करायची आहे, आणि फायलिंग झाल्यानंतर तो तुम्ही कमर्शियलाइज करू शकता, विकू शकता. आणि अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा तुम्हाला त्याचा लाखांनी फायदा होतो. म्हणजे एका मुलाला जर एक पेटेंट 20 ते 40 लाखात विकल्या गेलं तर त्याचं जीवन बनलं. बरोबर आहे. त्याच्या सुरुवातीलाच त्याला एवढा बिलकुल. फायदा होतो. तर ह्या सगळ्या प्रोसेस आहे, थोड्याशा पेशन्स ठेवण्यालायकीच्या प्रोसेस आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला फार छान पद्धतीने आता स्वरूप आणलेलं आहे. तर मुलांनी करावं आणि पेशन्स ठेवून त्याला पुढे न्यावं. बरोबर. काय कागदपत्र याच्यासाठी लागतात, आणि फॉर्म जो तुम्ही म्हटलं ऑनलाईन, बरोबर. आजकाल बऱ्याचदा बघितलं जातं की ऑनलाईन फॉर्म भरताना चुका होतात, काही बरोबर आहे. चुकीचं क्लिक केलं जातं, Right. किंवा जे काही, काय काळजी घ्यायची त्याच्यासाठी? बिलकुल. पहिले तर तुमचं इनोव्हेशन, तो इनोव्हेशन कुठे सबमिट करू नका, कोणासोबत डिस्कस करू नका. कारण की काय असतं ना की तुम्ही कोणासोबत डिस्कस केला, त्याच्या डोक्यात त्याची कल्पना आली, त्यांनी त्याच्यात ऍड ऑन केलं, तर तो स्वतः पेटेंट करू शकतो. म्हणून मग तुम्ही पहिले तर तुमच्या डोक्यात आलेली कल्पना स्वतः त्याला तयार करा, त्याचं ड्राफ्टिंग करा. ड्राफ्टिंग करताना ऍबस्ट्रॅक्टचे काही ऍक्ट असतात, क्लेम असतो. क्लेम म्हणजे तुम्ही त्या वस्तूला, मला एक गोष्ट बनवायची आहे, तर आता जी गोष्ट बनवली आहे तर त्याला कुठे अप्लिकेबल करू शकतो, त्याच्यात मी नवीन काय टाकलेलं आहे, तर त्याचे इंडिपेंडंट क्लेम आणि डिपेंडंट क्लेम, या 2 क्लेम प्रॉपर, म्हणजे 2 पार्ट तुम्ही प्रॉपरली करा. म्हणजे मी जर एखादी गोष्ट बनवत आहे तर त्याचा मी मार्केटमध्ये काय क्लेम करेल आणि माझ्या याच्यात नवीन काय आहे त्या गोष्टी, त्याचे जे इनोव्हेशनचे ड्रॉइंग्स आहेत, त्याचे जे रिझल्ट्स आहेत, त्याचे जे आउटपुट्स आहेत, ते तुम्ही प्रॉपर पद्धतीने सबमिट करा. सबमिट केल्यानंतर त्याला डिफेंड करा. अच्छा, त्यानंतर तुम्ही थांबू नका, त्याच्यात नवीन नवीन होत जाईल. 6-6 महिन्यानंतर, 1-1 महिन्यानंतर टेक्नॉलॉजी चेंज होत आहे. तर तुम्हाला पण तुमच्या पेटेंटला केल्यानंतर थांबायचं नाहीये, तुम्हाला त्याच्यात अजून ऍड ऑन करत जायचं आहे, जेणेकरून तो जो जेव्हा हिअरिंग येईल तेव्हा तुमचा तो पेटेंट आहे इनिशियली मार्केट रेडी बनला पाहिजे. तर ड्राफ्टिंगच्या चुका केल्या नाही पाहिजे. तो पेटेंट किंवा ते इनोव्हेशन कुठे डिस्कस न करता तुम्ही पहिले त्याला पेटेंट ड्राफ्टिंग केलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग तो लगेच पेटेंट ड्राफ्ट करून, फायलिंग करून, पब्लिश करून मग लोकांना सांगा, मग लोकांना दाखवा. आणि नियमानुसार फॉर्म भरा. चुका फॉर्म मध्ये होतात त्या न करता
डीडी आहे, ड्राफ्टिंग आहे, पैसे भरणे आहे, या सगळ्यात होतात. तर त्या न करता प्रॉपर पद्धतीने केलं तर इझी प्रोसेस आहे. भारतात सध्या काय कंडिशन आहे पेटंटची? किती पेटंट रजिस्टर्ड असतील भारतात? बघा 2023-24 मधनं जर मी विचार करतो म्हटलं तर त्यावेळेला फार कमी होते आणि त्यानुसार गव्हर्नमेंटनी स्टार्टअपचे पण फंडिंग फार कमी दिले होते. पण आता 24-25 पासनं नियर अबाउट लाखावर असे झालेले आहेत की मुलं आणि स्टुडंट्स आणि कंपन्या पेटंट्स करतात. आज तुम्ही प्रत्येक कंपनीचे बघा, कोणतीही कंपनीचे डिझाईन होते, कोणत्याही कंपनीचे इनोव्हेशन पहिले ते पेटंट करतात. पेटंट ते कोणी चोरी नाही केलं पाहिजे त्या हिशोबाने ते आपल्याकडे राईट्स घेतात. तर आज लाखाच्या वर 1,11,000 त्याच्यापेक्षा जास्तच मी म्हणेल 2024-25 मध्ये नॉर्मल लोकांनी पेटंट फाईल केलेले आहेत. नॉर्मल लोकांनी पेटंट फाईल करून पब्लिश झालेले आहेत आणि त्याचा जो आउटपुट आहे तो एवढा सुंदर आहे की लगेच ते ग्रांट होत आहे आणि त्याचं रूपांतर कंपनीमध्ये किंवा आउटपुटमध्ये झालेलं आहे. तर फार काळाची गरज झालेली चांगली परिस्थिती आहे भारतात म्हणजे. आणि एक सायंटिस्ट लेवलच म्हणू शकतो आपण याला की हे काहीतरी इनोव्हेशन आहे. सर तुमचे किती पेटंट आहेत? माझे बघा आता मला इंडियन बुक ऑफ अचिव्हर अवॉर्ड प्राप्त झालेला आहे 33 पेटंट. आणि मी माझे पेटंट स्वतः ड्राफ्ट करत असतो, स्वतः फाईल करत असतो, स्वतः पब्लिश करत असतो, स्वतः हिअरिंग अटेंड करत असतो. सोबतच जे काही इनोव्हेशन आहे, हार्डवेअर आहे, ते मुलांच्या हेल्पनी, माझे जेवढे काही स्टुडंट्स आहेत, फॅकल्टी आहेत, त्यांच्या हेल्पनी या सगळ्या गोष्टी मी स्वतः बनवत असतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी करायला ती वेळ लागतोच. आता माझे 43 पेटंट आहेत. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डनी पण मला एक हे अप्रोच केलेला आहे की तुमचे जर 45 प्लस होत असेल तर आम्ही तुम्हाला त्या हिशोबाने पण आम्ही अवॉर्ड देऊया. तर आता माझे 2 पेटंट मी नुकताच फाईल केलेलं आहे जे की 45 टच करेल आहे. आणि जशी सचिन तेंडुलकरजींना एक आनंद होतो 50 केल्यानंतर, तसा पण मला पण आनंद होणार आहे. आणि ते मी कमर्शियल करून मुलांना मार्केटपर्यंत देणे आणि मुलांना त्याचा फायदा करून देणे हीच एक माझी तळमळायची इच्छा आहे. नाही सर, खरं आहे. म्हणजे ही आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे की इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव लवकरच येणार आहे आणि 45 पेटंट सरांच्या नावाने रजिस्टर्ड आहेत. 2 होणार आहेत, 43 झालेले आहेत. की खरंच ही अभिमानाची बाब आहे. आणि आपल्या विदर्भाचे, आपल्या नागपुरात राहणारे डॉक्टर राहुल पेठे खरंच खूप मोठं काम करतात आहे. सर अजून एक याच्यात विचारायचं होतं की पेटंट जसं आपण आता इनोव्हेशन म्हटलं किंवा याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी आयडिया येते, बरोबर, तर ही पेटंटसाठी महत्वाची आहे की अजून सुद्धा काही याच्यामध्ये सोबत लागेल? ऑफकोर्स, म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की आयडिया आली डोक्यात, पण मग आयडिया आल्यानंतर तुम्ही सोडून नका देऊ त्याला. ठीक आहे ना, त्याला काहीतरी रूपांतर आणा. अच्छा, रूपांतर कसं आणायचं? तर मल्टी डिसिप्लिनरी वे मध्ये असतं. कोणतीच गोष्ट जी आहे ना ती फक्त एका डोमेननी होत नाही. म्हणजे माझं बॅकग्राऊंड जर इलेक्ट्रॉनिक्स आहे तर मी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक्सवरच काम करेल असं आवश्यक नाही. तिथे मेकॅनिकलचं पण नॉलेज पाहिजे, तिथे इलेक्ट्रिकलचं पण नॉलेज पाहिजे, तिथे सोशल सायन्सचं पण नॉलेज पाहिजे, तिथे एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट मला जायचं नाहीये, त्याच्यानंतर मला युनिव्हर्सच्या अगेन्स्ट मला जायचं नाहीये. तर या सगळ्या गोष्टींचा जो मला आहे अभ्यास करणे आणि त्या अभ्यासानुसार त्या डोमेनमध्ये प्लस त्या टेरिटरीमध्ये ते पेटंट कसं वापरलं जाईल. आज जर इंडियाचा वरचा भाग म्हटला तर तो थंड आहे आणि खालचा भाग म्हटला तर गरम आहे, म्हणजे एक उष्णतामान वेगळं आहे. तर तिथे त्या टेरिटरीसाठी प्रोजेक्ट मला कसा बनवावा लागेल आणि खालच्या टेरिटरीसाठी मला प्रोजेक्ट कसा बनवावा लागेल, याची जी पूर्ण अभ्यास करून जेव्हा कराल तर याचं एक्झाम्पल मी नेहमी देत असतो. शिवाजी महाराज, आपण ऐकलंय छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही किल्ले बांधलेत त्यांचं इनोव्हेशन बघावं. आजही एकही किल्ल्याची एकही भिंत कुठेतरी काही खचली नाहीये. पण आज आपलं घर जर आहे तर काही दिवसानंतर त्याला दिवक लागते, काही दिवसानंतर त्याला क्रॅक पडतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात. पण तेव्हा जे इनोव्हेशन झालेलं आहे, त्यांचे जेवढे काही किल्ले वेढलेले आहेत ते समुद्राने वेढलेले आहेत. तर त्यांच्यावर जे हमले व्हायचे, ठीक आहे ना, त्यांच्या बेसवर हमले व्हायचे, तर तो काही ढळलेला नाहीये. म्हणजे त्यांचे जे शिल्पकार आहेत तेव्हाचे, किती महान इनोव्हेटर असेल. त्यांचे जे युद्ध नीती जे आपण ऐकले आहेत ते किती इनोव्हेटर असतील. म्हणजे त्यांनी जेव्हा घडवलंय तेव्हा गुगल नव्हतं, बरोबर आहे, तेव्हा गुगल मॅप नव्हता. आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटका करून जर आपल्या इकडे येत आहेत, 8 तासात जर येत आहे मुलाला सोडून, कोणता गुगल मॅप होता त्यांच्याकडे? गुगल मॅप नव्हता. आणि गुगल मॅप नसताना ते येत आहेत आणि त्याच्यानंतर परत चढाई करतायत. म्हणजे तुम्ही विचार करा की ते व्यक्ती एकटे निघत आहेत, एकटे निघून इकडे येत आहेत आणि आपल्या माळव्यांना घेऊन परत हमला करतायत, किल्ले बनवत आहेत, नवीन त्यांचा आग्राचा कारखाना, त्यांचे बाकी पुण्यातल्या गोष्टी तुम्ही जर बघाल तर आजही म्हणजे आपल्याला डोळे दिपतील अशा. तेव्हाच इनोव्हेशन आहे. आपण का नाही करू शकत? आपल्याकडे सगळे रिसोर्सेस आहेत. एक क्लिक केलं तर गुगलवर सगळं भेटतं, सगळं मिळतं, भेटतो. आज चॅट जीपीटी आलेला आहे. हे सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही चांगला उपयोग केला तर तुमच्यासाठी सगळंच ओपन आहे.
बरोबर आहे. चॅट जीपीटी वरून एक आठवलं, आजकाल एआय पण सोबत एक Right. आलेलं आहे. बरोबर. एआय ला काय वाटेल ते सांगा, तो तुम्हाला Yes. रिझल्ट देतो. बिलकुल तर या एआय आणि या आता नवीन टेक्नॉलॉजीच्या जमान्यात पेटंटचं काय महत्व आहे? बिलकुल. बघा कसं आहे की आपण जर काही करतो आहे तर तुमची कल्पना आहे ती नवीन कल्पना आहे. ती तुम्ही चॅट जीपीटीला द्या किंवा गुगल जेमिनीला द्या, त्याच्यातलं तुम्हाला उत्तर भेटेल. पण त्याच्यात जे रूपांतर आणायचं आहे ते तुम्हाला ते आणायचं आहे. आपल्यालाच करायचं आहे. बरोबर आहे. तुम्ही तर म्हणाल की ते पण एआयची म्हणून घेतील, ते चुकीचं होते. म्हणजे तुम्हाला जे हार्डवेअर बनवायचं आहे, जे तुम्हाला जे त्याला प्रोसेसमध्ये आणायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे. तुम्ही त्यांच्याकडनं फक्त सजेशन घेऊ शकता, पण सजेशनच्या व्यतिरिक्त तुम्ही ना गेलेलं बरे आणि त्याचा सदुपयोग केलेला बरा, दुरुपयोग केलेला चुकीचा आहे. चुकीचं आहे. आता जसं की तुम्ही 3,000 विद्यार्थी तुमच्याकडे पेटंट घेतात आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही याचा समावेश करण्यात आलाय का, की ज्याच्यामुळे जास्ती विद्यार्थी आपल्या भारतातले याकडे यावे किंवा त्यांना माहिती मिळावी? बिलकुल. तसं आता थोड्या अगोदर सांगितलं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी लेडीजसाठी एक फार हो. चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. हो. तसं स्टार्टअपच्या पण स्कीम्स भरपूर दिलेल्या आहेत. स्टार्टअपच्या स्कीम मध्ये जर आपण बघतो म्हटलं तर फंडिंग फार मोठ्या प्रमाणात दिलेली आहे. तर तशाच पद्धतीने जे इनोव्हेशन आहे त्याला पण त्यांनी ह्याच रूपांतरामध्ये दिलेलं आहे. एनईपी मध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्यात इंटर्नशिप हा एक कन्सेप्ट टाकलेला आहे. इंटर्नशिप म्हटलं म्हणजे व्हॅकेशन मध्ये मुलांनी इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्यांचे प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सोल्युशन देणं भाग आहे, त्यांच्यासोबत काम करणं भाग आहे. त्यांना त्या इंटर्नशिपमध्ये ॲज अ स्टायफंड भेटू शकतो, त्यांना तो जॉब भेटू शकतो. या ज्या काही गोष्टी आहेत टाकलेल्या आहेत. त्याच्यानंतर एक मल्टी डिसिप्लिनरी मायनर आणि मल्टी डिसिप्लिनरी मेजर ह्या ज्या दोन गोष्टी त्यांनी टाकलेल्या आहे की इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट त्यांनी ऍड ऑन केलेले आहेत. म्हणजे तो फायनान्स पण शिकेल, तो HR शिप पण शिकेल, तो इलेक्ट्रिकल पण शिकेल, तो इलेक्ट्रॉनिक्स पण शिकेल. अशा काही गोष्टी त्यांनी त्याच्यात टाकलेल्या आहेत जेणेकरून त्याला मल्टिपल नॉलेज येईल आहे, मल्टिपल डोमेनचं नॉलेज येईल आहे. म्हणजे तो बांधील नाही राहणार. एका डोमेनवर तो बांधील न राहता तो त्याच्यात वेगळं काही करू शकतो. म्हणजे कंपनीमध्ये गेल्यानंतर तो तिथल्या मशीनला पाहून, आज जर तुम्ही पॉवर प्लांटमध्ये जाल तर पॉवर प्लांटमध्ये एवढे काही मशिनी आहेत जे की ऑटोमेशनवर आहेत. ठीक आहे ना. ते तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पण लागतोय, तिथे मेकॅनिकल इंजिनियर पण लागतोय, तिथे इलेक्ट्रिकल इंजिनियर लागतोय, तिथे कम्प्युटर इंजिनियर पण लागतोय. म्हणजे त्या माणसाकडे जर सगळं नॉलेज असेल तर तो घडवू शकतो. अदरवाईज ते फार कठीण आहे. अशा सोयी एनईपी मध्ये झालेल्या आहेत आणि त्या फार सुंदर आहेत, एक्सेप्टेबल आहे आणि त्याचा फायदा मुलांनी घ्यावा. क्या बात आहे. कोणत्या प्रकारच्या संधी, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त संधी आहेत याच्यात? एआयच्या याच्यात की एनईपीच्या याच्यात तुमचं नाही, आपण जसं पेटंट Generalize. जर जनरलाइज की पेटंट आता आपण घेतोय की एखादा, बिलकुल नवीन येणाऱ्या पिढीने कुठल्या क्षेत्रासाठी याचा विचार करावा? नाही, सगळंच आहे सगळीकडे बिलकुल बिलकुल. असं काही नाहीये की तुम्ही म्हणजे म्हणाल की बा मी कम्प्युटर झालेला आहे तर मला तेच विचारायचं. राईट. आता जे क्रेज चालू आहे तर मुलाला काही विचारलं, मी एक एज्युकेशनल कन्सल्टंट म्हणून पण काम करतो, करिअर काउन्सिलर म्हणून पण काम करतो. तर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही कोणत्या डोमेनमध्ये, तर मी इलेक्ट्रॉनिक्स डोमेनमध्ये आहे. आमच्या वेळेला IoT हा सब्जेक्ट नव्हता, आमच्या वेळेला हा ड्रोन सब्जेक्ट नव्हता, आमच्या वेळेला AR VR ऑगमेंटेड रिअलिटी व्हर्च्युअल रिअलिटी नव्हतं. ते आता आलेलं आहे. मग मला शिकावं लागलं. मग आम्ही जेव्हा 2003 ला एज्युकेशन घेतलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आज त्या गोष्टी ऍड ऑन झालेल्या आहे, तर मला शिकावं लागेल. बरोबर आहे. मला इलेक्ट्रिकलचं नॉलेज घ्यावं लागेल. मला जर एखादी गिअर सिस्टम मोटर बनवायची तर इलेक्ट्रिकलचं नॉलेज घ्यावं लागेल. तर असं नाहीये की कोणतंच डोमेन सध्या वीक आहे किंवा कोणतंच डोमेन एकदम वरचढ आहे, असं काहीच नाहीये. तुमच्याकडे स्किल आहे तर तुमची डिमांड आहे. बरोबर. तुमच्याकडे स्किल नाहीये तर तुमची डिमांड नाही. आपण आता टेक्नॉलॉजी बद्दल बरंच, जसं चॅट जीपीटी, जेमिनी याच्या पण हे घेतले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या स्टार्टअप्स वगैरे सगळं आपण बोललो. शहरी क्षेत्रातली जी मुलं आहेत ती बऱ्यापैकी अवेअर असतात या सगळ्या गोष्टींची. म्हणजे त्यांना सोशल मीडिया माहिती आहे, ते सगळे पेपर वाचतात आहेत, मोबाईलवर पाहतात आहे. ग्रामीण भागामधलं चित्र थोडंसं वेगळं आहे. बरोबर. तर तिथल्या लघु उद्योजकांना किंवा तिथल्या जर असे काही स्टार्टअप्स आहेत तर त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यामध्ये? बिलकुल. एक जागरूकता खूप आणणं आवश्यक आहे. कसं आहे की ऍग्रिकल्चर आज एवढा मोठा आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये म्हणा की इंडियामध्ये फार मोठा हब आहे. तर त्या ऍग्रिकल्चरमध्ये पण आज पहा ना, सिंगल क्लिकवर फर्टिलायझरचं इन्फॉर्मेशन, सिंगल क्लिकवर तुम्हाला पाऊस कुठे येणार, कसा येणार, कधी येणार याची पूर्ण माहिती दिल्या जात असतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना पण जागरूक करणे आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर बघाल तर आज ट्रॅक्टरचे पण इनोव्हेशन झालेले आहेत. पहिले जे नांगरणी व्हायची आणि आता जी नांगरणी वाहत आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला, त्याच्यानंतर मग ग्रीन हाऊस फार्मिंग झालेलं आहे. म्हणजे इनोव्हेशन फार त्याच्यातही होत आहे. ठीक आहे ना. म्हणजे आज तुम्ही सोलर सेल त्यांच्याकडे पोहोचलेले आहे, सोलर पॅनलवर त्यांचे मोटर ऑपरेट होत आहे, त्यांच्याकडे सोलरच्या हिशोबाने त्याचे जे इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट इलेक्ट्रिफिकेशन दिलेलं जातं. इनोव्हेशन तिथे पण पोहोचलेलं आहे.
त्यांच्याकडे पण ती माहिती आहे, ते पण जागरूक आहेत. पण गव्हर्नमेंटनी परत काही त्याच्यात स्टेप्स घेतल्या तर त्यांच्यापर्यंत अजून काही इनोव्हेटिव्ह स्टेप्स जर पोहोचल्या तर त्यांच्यासाठी फार उत्तम होईल. ऍग्रिकल्चरच नाही म्हणता येणार, पण भरपूर काही अशा ग्रामीण गोष्टी आहेत. जर आज तुम्ही चायनामध्ये जाल किंवा अदर कंट्रीमध्ये जाल तर त्यांनी ना छोटे छोटे प्रोडक्शनच्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर आपण त्या तिथल्या मुलांना, मी तर म्हणतोय की ग्रामीणचे मुलं जास्त इनोव्हेटिव्ह असतात. हो. बरोबर आहे. शहरींना रिसोर्सेस सगळे भेटले असतात, त्यांना भेटलं नाहीये. त्याला सायकल चालवायची आहे तर सायकलची चैन पडली तर त्याला लावता येते, पण आपल्या मुलांना लावता येणार. बरोबर आहे. हवा कमी झाली तर त्याला दाबामध्ये कशा पद्धतीने सायकल चालवायची ते त्याला माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी त्याला जेव्हा माहिती आहे, ठीक आहे ना, तर तो इनोव्हेशन जास्त करू शकतो. त्यांना जर थोडस आपण क्लिक केलं तर तो कुठे जाऊ शकतो. याचे भरपूर उदाहरण आपल्याकडे आहेत. अजून एक आठवलं मला, जसं तुम्ही चायना बद्दल आता बोलले, तर ही प्रक्रिया फॉरेन मध्ये पण सेम आहे आणि की अजून काही म्हणजे भारतात जास्त क्रिटिकल आहे किंवा काय, कसं काय? हा पेटंट हा जो कन्सेप्ट आहे हा सगळ्या कंट्रीमध्ये आहे, त्यांच्या टेरिटरीनुसार बिलकुल आहे. आणि या आपण युएसए मध्ये बघाल ना तर तिथे त्यांना बिलकुल पब्लिश झाला, फाईल झाला ना तर त्यांना फंडिंग भेटणं चालू होऊन जातं आणि ते गव्हर्नमेंट एक्सेप्ट करतं. ही बाब थोडीशी कमी आहे इंडियामध्ये. चायनामध्ये बघा की त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी इनोव्हेट करतात. ते आज आपल्याकडे जेवढे काही खेळ येतात चायनामेड येतात, आपल्याकडे जेवढे काही छोटे छोटे गोष्टी येतात ते चायनामेड येतात. तर आपणही त्या गोष्टी करू शकतो. त्याच्यातलं एक्झाम्पल आता मी थोड्या अगोदर तुम्हाला दिलं की आम्ही जे बनवलेलं आहे सोलर पॅनल क्लिनिंग आत्मनिर्भर भारत या शब्दाला धरून, तर त्याच्यात आम्हाला आता प्राऊड फील होतंय. पण त्याच्यातल्या वापरणाऱ्या वस्तू आम्ही इकडनं तिकडनंच घेतलेल्या आहेत, पण डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे. तर तो एक प्राऊड फील होऊन आम्ही ते लावतो. जेव्हा मी सोलर पॅनल क्लिनिंगचं सेल आउट करतोय तेव्हा मी आत्मनिर्भर भारत हा शब्दाला फार घेऊन चालतो. ते लोकांना फार आवडतं आणि त्या गोष्टींनी आम्हाला कस्टमर्स पण चांगल्या पद्धतीने मुलांना भेटत आहेत. आजच माझे मुलं लखनौला प्लांटवर काम करत आहेत. काही दिवसा अगोदर मुंबईला होते, तर त्यांनी वर्साटाईल असं पूर्ण स्कोप घेतलेला आहे. आणि याच्यात त्यांनी इनोव्हेशनचा आणि सोशल मीडियाचा एवढा चांगला फार त्यांनी हे घेतलेला आहे. त्यांनीच वेबसाईट बनवली सोलर क्लिनिंगची, त्यांनीच बिलिंग सिस्टम बनवलं आहे. एका क्लिकवर आम्ही त्यांना कोटेशन पाठवू शकतो, एका क्लिकवर त्यांना आम्ही बिल पाठवू शकतो. या सगळ्या गोष्टी त्याच 3 मुलांनी सगळं बनवलेलं आहे. म्हणजे टोटल 5 मुलं आहेत, त्याच्यात 2 मुली आहेत आणि 3 मुलं आहेत. हे 3 मुलांनी सगळं बनवलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या ह्याच्यात. आणि हे मुलं कुठले आहेत? वणी, भंडारा, म्हणजे आपण आता बोललो ग्रामीण भागात. बिलकुल. त्या मुलाकडे तुम्ही रात्री सांगा बेटा उद्या करायचं आहे असं तयार. आज एक आम्ही आज माझा एक स्टुडंट आहे देवसोनी म्हणून, त्यांनी आज मला कालच परवाच मी त्याला काही टास्क दिला आणि त्याला सांगितलं मला उद्याच पाहिजे. त्यांनी सगळे अपडेट्स मला दिले. बरोबर आहे. आणि त्यांनी मला आज एक स्टेटमेंट बोलला मला की सर 3 साल में जो नहीं सीखा ना, 2 दिन में सीखा. मला एवढं मोठं छान क्लिक झालं की म्हणजे मुलाला आपण काहीतरी घडून देतो. आणि त्याला मी एक प्रोजेक्ट दिलेला आहे आणि तो प्रोजेक्ट त्यांनी इम्प्लिमेंट केला आणि त्याला मी तो देणार, एवढं त्याला कमिट केलेलं आहे. मला आता एक अशी गोष्ट लक्षात आली, तुम्ही चायनाच एक आपण उदाहरण घेतलं. आपल्या भारतात बऱ्याचशा गोष्टी चायनामेड आणि खूप इन्व्हेन्शन्स त्यांच्याकडे होतात, मास प्रोडक्शन होतात. तर मला वाटतं ह्या सगळ्या मागे कुठेतरी पेटंट असावं. आणि तुम्ही जे काम करताय ते इथल्या संशोधनाला चालना मिळून कदाचित उद्या जसं चायनामेड आहे तसं इंडिया मेड म्हणून आपण भारताच्या बाहेर जाऊ. खरंच खूप मोठं काम सर करतात. आणि मला बोलता बोलता म्हणजे लक्षात आलं की आज हे विद्यार्थ्यांची तुम्ही उदाहरणं दिले, तर म्हणजे आपल्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुद्धा हे खूप मोठं काम आहे आणि खूपच वेगळं काम करतात आहेत सर. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटला आहेत आणि त्यांच्या रेग्युलर वर्क सोबत हे एक ऍडिशनल एक खूप मोठं काम ज्याच्यात दूरगामी परिणाम करणार आहे. सर तुमचे फ्युचरचे प्रोजेक्ट काय आहेत, काय ठरवलंय आता भविष्यामध्ये आणखी? बिलकुल, काय की आपल्या इकडे ना कमर्शलाइज होणं हा फार मोठा एक दुराभाव झालेला आहे. आणि मला ना माझ्या एक मनातली इच्छा आहे की प्रोडक्ट कमर्शियलाइज करणं. तर आता मी जसं सोलरचा कमर्शियलाइज केलेला आहे, त्याच्यात जसे हर्ष सूर्यवंशी आहे ते स्वतः काम करतात, गिल्लुरकर म्हणून जे आहे वृषभ गिल्लुरकर आहे ते स्वतः काम करतात, रोहित सहारे आहे ते स्वतः काम करतात, आर्या पाटेकर आहे ती स्वतः काम करते, ही मुलं स्वतः काम करतात आहे. तर त्यांच्यासोबत आता त्यांनी काय केलं ना, एक डीपी रॅम्प म्हणून एक कंपनी चालू केली, सोलर केअर म्हणून एक कंपनी चालू केली, डेव्हरॅक्स म्हणून कंपनी चालू केली. त्यांनी प्रोजेक्ट घेणं चालू केलं, ते प्रोजेक्ट त्यांनी गव्हर्नमेंटला सबमिट करणं चालू केलं. तर माझी एक अशी इच्छा आहे की मुलांनी स्वतः इनोव्हेट करणे, स्वतःची कंपनी इस्टॅब्लिश करणे आणि एज्युकेशन घेता घेता जर तुम्ही एज्युकेशन संपल्यानंतर तुम्ही शिफ्ट करा, ठीक आहे ना. तुम्हाला जर वाटत आहे की ते आपल्याला
आउटपुट नाही भेटत आहे, आपल्याला फायनान्शियल ग्रोथ नाही होत आहे, तुम्ही शिफ्ट करा. पण तोपर्यंत मार्केटचं नॉलेज घ्या. आज एज्युकेशनमध्ये हा एक थोडासा दुराभाव आहे की आपण फक्त सिलेबस कम्प्लीट करतो. बरोबर आहे. बरोबर आहे, आपण फक्त त्याला ना रट्टाफिकेशन करतो, पण त्याला मार्केटचं नॉलेज नाहीये. जेव्हा मुलगा जातो मार्केटमध्ये आणि त्याला टेल मी अबाउट युअर सेल्फ, पहिला प्रश्न, मला लहानपणीपासून नाव दिलेला राहुल पेठे, मी तेच प्रश्न जे उत्तर जे आहे, आय कॉन्टॅक्ट, जेस्चर, पोस्चर, बॉडी मुवमेंट, कॉन्फिडेंट देत नाही. मग HR नी कसं का मला घ्यावं आणि मला माझ्या पद्धतीने कसं का सॅलरी द्यावं. त्याच कंपनीत एकाला जास्त पॅकेज असतो, त्याच कंपनीत दुसऱ्याला त्याच पोझिशनवर कमी पॅकेज असतो. का असतो? कारण की त्याचं कॅलिबरमुळे त्याला भेटत आहे. बरोबर. तर माझी हीच इच्छा आहे की मुलांना प्रॅक्टिकल स्किल द्यावी, त्यांना त्या पेटंटचा हा शब्द नाही पण त्यांना मार्केट रेडी बनवावं. बरोबर. जेणेकरून तो कॉन्फिडंट फील करेल. इंटरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तो डिमॉरलाइज होणार नाही, डिमोटिवेट होणार नाही, स्वतः प्रश्न तयार राहतील आणि त्याचा रिझ्यूम असा बनला पाहिजे की त्याला प्रश्न विचारलं की त्याचे उत्तर तयार प्रॅक्टिकली. तर ही सिलेबस आणि ही फ्रेमिंग आणि कमर्शियलायझेशन या 3 बाबीवर मला फार इच्छा आहे की गव्हर्नमेंटनी याच्यावर विचार करावा. वा, क्या बात आहे. आज सरांनी आपल्याला खूप महत्वाची अशी पेटंट बद्दल माहिती दिली आणि नुसतं पेटंटच नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कसा व्हावा, एक संशोधन किंवा इनोव्हेशनच्या दृष्टीने, स्टार्टअपच्या दृष्टीने काय करायला पाहिजे याच्याबद्दल पण माहिती दिली. एक खूप छान असा कठीण टॉपिक पण अतिशय सोप्या पद्धत त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या ज्या काही त्यांनी आपल्याला सांगितलं की ते प्लॅन्स आहेत, त्या प्लॅनसाठी आमच्या सगळ्या दर्शकांकडून आणि शंखनाच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला इतका बहुमूल्य वेळ दिला आणि खरंच सरांचं शेड्यूल खूप पॅक असतं. आज वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. 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 धन्यवाद सर. धन्यवाद. प्रेक्षकांना मी एकच विनंती करतो की आपल्या मुलांना किंवा स्वतःच इनोव्हेशनवर लक्ष द्या आणि पुढे घेऊन चला, त्याचाच तुमचा फायदा आहे. आणि त्यांना एनकरेज करा, मोटिवेट करा आणि स्वतः पण मोटिवेट राहा, स्वतः पण एनकरेज व्हा. धन्यवाद.